नमस्कार मंडळी. आम्ही आज निघालो आहोत महालक्ष्म्याच्या जेवणाच्या निमंत्रणामुळे कात्रज या ठिकाणी आमचे स्नेही झेंडे यांच्याकडे. सोबत आमची सौ चिरंजीव कृष्णा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा हाय हॅलो करू. आता आम्ही वाघोली इलेक्ट्रिक बस डेपो ह्या बस थांब्याजवळ आहे. आम्ही आता कात्रजला जाण्यासाठी ही बस पाहत आहोत. अन्यथा आम्हाला मेट्रोनी जावे लागेल. त्यासाठी आम्ही रामवाडीचा बस स्टॉप निवडत आहोत. ते आम्हाला जवळही पडतं आणि तिथून बऱ्याचशा बसेस अर्थात मेट्रो मार्गे पण जाता येऊ शकतो. पाहतो आता काय होतं ते. आता आम्ही कात्रजला पोचलो आहोत. कात्रज येथे कात्रज देवीच्या समोर इथे बस स्टॉप आहे. सिटी बसचा तिथे आम्ही थांबलो आहे. आता पाहुण्यांची वाट पाहतोय. ते आम्हाला घ्यायला येणार आहेत. पाहू काय होतं ते. पावसाची ढग प्रचंड निर्माण झालेली आहे. पावसात जर भिजलो तर अजून मजा येईल, पण येणार नाही पाऊस, कारण आमची सौची गैरसोय होईल ना. ओके. सिटी बस स्थानकावर आहे. आता आम्हाला चिंचवडला जायचं आहे, ज्या ठिकाणी माझा मामे भाऊ माझी महालक्ष्मीसाठी जेवणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आज आम्ही एका ठिकाणी भोजन करून आता दुसऱ्या ठिकाणी परत भोजन करण्याच्या मार्गावर आहोत. आता पाहू संध्याकाळी काय पोटाची दशा होती. मेट्रो स्टेशनमध्ये आहे. चिंचवड येथील मेट्रो स्टेशनवर आहोत. आता आम्हाला रामवाडी हे आमच्या लोहगावजवळच्या स्टेशनवर जाणे. 2-3 मिनिटांमध्ये मेट्रो येत आहे. आजचा शेवट पाणीपुरीने. फायनली आज आम्ही घरी पोहोचलो. आता रात्रीचे 10 वाजले आणि तुम्हाला सांगतो ट्रेमेंडस पुण्यामधली ट्रॅफिक म्हणजे अतिशय. आज गणपतीचा 5वा दिवस असतानासुद्धा आणि गौरी जेवत असतानासुद्धा रस्त्यावरची वाहतूक थांबायचं काही नाव घेत नाही. आता आज आम्ही सकाळी इथून निघालो आणि झेंड्यांकडे गेलो. तिथं 2 वाजता पोचलो. जेवण वगैरे झालं, गप्पा मारल्या 3:30 वाजेपर्यंत आणि तिथून आम्ही प्रस्थान केलं चिंचवडसाठी. चिंचवडला आमचे मामे भाऊ काळे, लक्ष्मीकांत काळे यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी, सुविद्य पत्नी यांच्या सगळ्यांचं आमचं बोलणं झालं. खूप चांगलं छोटंसं कुटुंब आहे, मध्यमवर्गीय, चांगली विचारसरणी आणि चांगलं राहणे असलेले लोक. तिथं थोडं जेवण केलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मग ब्लॉग करत करत आम्ही चिंचवड येथे मेट्रो स्टेशनवर आलो. मेट्रो स्टेशनवर आल्यावर तिथं परत वरखाली करणे, धावपळ करणे, मेट्रो पकडणे, या सगळ्या धामधुमीमध्ये पुढचं स्टॉप आमचं जिल्हा न्यायालय. आणि जिल्हा न्यायालयामधून एक अंडरग्राऊंड पुणे सिटीमध्ये जाते मेट्रो. आम्हाला इकडे रामवाडीला येणे असल्यामुळे आम्ही 3ऱ्या नंबरचा ट्रॅक बदलून रामवाडीला आलो. तिथून परत बस पकडली. म्हणजे आज बसचे 3 जणांचे आमचे 3 पास काढूनसुद्धा परत मेट्रो आणि रिक्षा असं सगळं विचार करता आपली स्वतःची मोठी गाडी घेऊन गेलो असतो तर बरं झालं असतं, असंच म्हणायची वेळ आली. तुम्हाला काय वाटतं पुण्यामधल्या ट्रॅफिकबद्दल आणि आम्ही करत असलेल्या कसरतीबद्दल? आमचा हेतू असा होता की ट्रॅफिकमध्ये भर नको, वेळ लागायला नको, म्हणून आम्ही मेट्रो आणि ह्यानी गेलो, बसनी. पण शेवटी जे जायचं व्हायचं तेच झालं. सकाळी 11 वाजता निघून
रात्री 10 वाजता पोहोचणे म्हणजे अखंड 12 तास, मध्ये 2-3 तास सोडले तर प्रवास, धामधूम आणि प्रचंड गर्दी. असो, तुम्हाला या आजच्या दिवसभराच्या ब्लॉगिंगबद्दल काय वाटतं, हे आपलं प्रामाणिक मत आमच्यापर्यंत पोहोचावं ही आमची इच्छा आहे. असेच आम्ही ब्लॉग करत राहू. आम्हाला तुमची प्रोत्साहनाची गरज आहे. गुड नाईट. पुण्यात कुठेही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला पुण्यात कुठली माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा. बाय. गुड नाईट.